नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। सुगंधी तंबाखू तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा, महात्मा गांधी चौक पोलिसांचा छापा, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत 570 किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखूसह एक आयशर ट्रक असे सुमारे 11,02,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईलने म्हणजे ट्रकमध्ये लिंबू व शेतीमाल वाहतूक करतोय असा बनाव करून लिंबांच्या 200 पोत्यांच्या खाली सुगंधी तंबाखू लपवला होता। ही माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला। घटनेचा तपशील असा की 23 जून रोजी रात्री मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रिजच्या खाली एक आयशर ट्रक संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली। पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे व डीबी पथकासह पोलिसांनी तेथे धाड टाकली। त्यावेळी 2 आरोपी ट्रकमधून काही साहित्य खाली उतरवत होते। त्यांची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली। ट्रकची तपासणी केली असता शेतीमालाच्या पोत्यांखाली लपवलेले सुगंधी तंबाखूचा 570 किलोचा साठा आढळून आला। पोलिसांनी राजकुमार निंगाप्पा बुदिहाळ वय 30 राहणारे यड्राव, हारून शौकत हुक्किरे वय 44 राहणारे इचलकरंजी या 2 आरोपींना ताब्यात घेतले। पुढील तपासात त्यांनी उघड केले की हा तंबाखूचा साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला वय 24 राहणार शहापूर इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणला होता। तो मिरज व इचलकरंजी परिसरातील पाटपट्टीधारकांना चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणला होता। यावरून पोलिसांनी 3रे आरोपी रिहान मलिक मुबारक मुल्ला याला इचलकरंजी येथून ताब्यात घेतलं। या तिघांविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा 1,02,600 रुपये किमतीचा साठा आणि 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण 11,02,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे, इतर पोलीस कर्मचारी व अंमलदार मिरज परिसरात सुगंधी तंबाखू व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालंय। कर्नाटक इचलकरंजी कनेक्शन उघडकीस आल्यानं पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचं पथक करीत आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की नशायुक्त पदार्थांविषयीची कोणतीही माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून अवैध धंद्यांचा बिमोड करता येईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।